हॅलो एव्हरीवन, पूर्वाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला। त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करायचं आहे। त्याच्यात अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आहे, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून धणा जिरा पावडर। त्यात 1 टेबलस्पून कसुरी मेथी चुरून टाकायची आहे, त्याने स्वाद चांगला येतो। आता ग्रेव्हीसाठी आपण वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी 1 मीडियम कांदा, 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। इथे मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 4 टेबलस्पून तुकडा काजू मी इथे घेतलेला आहे। हे सर्व मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। हे वाटलेलं मिश्रण आता गरम तेलावर आपण टाकणार आहोत आणि चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात एक साधारण 1/4 कप आपण पाणी मिक्स करणार आहोत। त्यात मी अजून अर्धा कप पाणी टाकलं आहे। पाणी कमी जास्त आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो। जितकं थिक तुम्हाला पाहिजे असेल तेवढं पाणी कमी टाकायचं आहे। आता इथे मी 1.5 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे। ग्रेव्हीमध्ये ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून ती चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ग्रेव्हीत काजू असल्यामुळे त्याला चांगलं तेल सुटतं। आपल्या पण ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। इतकं छान स्मूथ टेक्स्चर आलं आपल्या ग्रेव्हीला। त्यात आता चवीनुसार मीठ टाकूया। पंजाबी डिश आणि त्यात क्रीम नाही असं होणारच नाही, त्यामुळे आता 1/4 कप आपण इथे फ्रेश क्रीम यूज करायचा आहे। फ्रेश क्रीम नसेल तर आपण घरातली साठवलेली सायही यूज करू शकतो। आपल्या या आता रेडी ग्रेव्हीमध्ये आपण मशरूम टाकायचे आहेत। मशरूम मी इथे 1 पॅकेट घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून मी त्याचे असे तुकडे केले आहेत। तुम्ही एका मशरूमचे 4 तुकडे करूनही वापरू शकता। इथे मी आता 1/4 कप पाणी टाकणार आहे, पण तुम्हाला हीच कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल, कारण मशरूमलाही पाणी अजून सुटणार आहे। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत मशरूम। आता इथे तुम्ही बघू शकतात की मशरूमचं पाणीही सुटलं आहे। मशरूमचं सुटलेलं पाणी आटेपर्यंत म्हणजे साधारण 1 ते 1.5 मिनिटं अजून मी थोडं गॅसवरती इथे ठेवणार आहे। मशरूम मसाला परफेक्ट आपला झालेला आहे। परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे, परफेक्ट टेक्स्चर आहे। आता गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपला मशरूम मसाला खाण्यासाठी रेडी आहे। तर तुम्ही तो एन्जॉयही करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।